पवनचक्कीच्या वादातून पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर हाणामारी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। गणेश शेरकर असा शेतकऱ्याचं नाव असून पवनचक्की प्रकल्पाचा ठरलेला मोबदला देण्यात यावा अशी त्याची मागणी होती। कंपनी मोबदला देणार नसेल तर त्यांनी काम थांबवावं असं शेतकऱ्यांनी सांगताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोलिसांना बोलावून घेतलं। यावेळी उसाच्या शेतामध्ये सुरू असलेल्या प्रकल्पाजवळ मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। कंपनी अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थितांनी त्याला रोखलं। वाद वाढल्यानंतर पोलिसांनी तिथं उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। इतकंच नाही तर धाराशिवमध्ये रजाकारांची आठवण करून देणारे पोलीस गुंडांसारखे वागत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय। धाराशिव जिल्ह्यात जो पवनचक्की माफियाच्या वतीने पोलिसांनी जी गुंडगिरी करून शेतकऱ्यावर काल जो अमानुष असा अत्याचार केलेला आहे, याबाबत माझं सरकारला एवढंच विचारायचंय की तुमच्या आत्ताच्या पोलिसाची कार्यपद्धती, काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि निजामाच्या काळात जे रजाकार होते याच्या कार्यपद्धतीत काय बदल आहे? कारण त्यावेळेसही सर्वसामान्यांवर अन्याय करत होते ते, आणि आजही खाकी वर्दीतले गुंड तुमचे पोलीस अधिकारी शेतकऱ्याला न्याय द्यायचं तर लांबच, परंतु त्या शेतकऱ्यावर अन्याय करतात। या शेतकऱ्यांना त्याच्या शेतात जाऊन त्यानेच लावलेल्या उसानं अमानुषपणे मारहाण करायची आणि उलट ज्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्या पोलिसांवर किंवा खासगी सुरक्षा रक्षकावर कारवाई करायचं सोडून त्याच शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंत डांबून ठेवायचं आणि त्या दरम्यान त्या पवनचक्कीचं काम, जे टॉवरची लाईन ओढायचं काम होतं ते पूर्ण करून घ्यायचं। हे पोलीस काम कुणासाठी करतायत? मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं। गृहमंत्री म्हणून आपण यासाठी जबाबदार आहात आणि आपण या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्र जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे की तुम्ही काम कुणासाठी करताय। रजाकार आणि आताचे काही पोलीस अधिकारी ह्या ज्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल नाही। तर माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की अशा दोषी अधिकाऱ्यावर आपण कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। शेतकऱ्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धमकीचे आरोप आणि कैलास पाटलांनी केलेल्या टीकेनंतर धाराशिव पोलिसांनी घडलेल्या घटनेवर स्पष्टीकरण दिलंय। पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड घटनास्थळी उपस्थित होते। त्यावेळी नेमकं काय घडलं, पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण का केली याबद्दल त्यांनी खुलासा केलाय। पोलीस स्टाफ उपस्थित असताना शेतकरी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये काही त्यांच्या आर्थिक मोबदल्याच्या कारणावरून चर्चा चालू होती। दरम्यान त्या ठिकाणी काही इसम येऊन पोलिसांना शिवीगाळ करण्याचा प्रकार झाला। त्यावर मी स्वतः स्टाफसह स्पॉटवर गेलो असता त्या ठिकाणी संबंधित इसम आणि त्यासोबत असणारे इतर 1-2 व्यक्ती, त्यांची नावं कन्फर्म झालेली नाही आहेत, परंतु सगळ्यात प्रमुख राजू या नावाची जी काही व्यक्ती आम्हाला सध्या नाव समोर जे आलेलं आहे आणि त्यांच्यासोबत जो काही अजून एक इसम होता, त्यांनी अचानक एक 5-6 लिटरचा डिझेल असलेला ड्रम पोलीस आणि त्या ठिकाणी उपस्थित संबंधित राजू आणि इतर 2 शेतकरी या सगळ्यांच्या गर्दीत येऊन स्वतःच्या आणि सगळ्यांच्या अंगावर पडेल या पद्धतीनं पूर्ण ओतला। संभाव्य गंभीर प्रकरणाचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये याकरता त्या ठिकाणी उपस्थित असणारे आणि ज्यांचा त्या लाईनशी संबंध नाही असे जे काही अनावश्यक जमलेला जो काही बेकायदेशीर जमाव होता त्यांना तिथून बाजूला करत असताना अगदी सौम्य व वाजवी बळाचा वापर करण्यात आलेला आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही शेतकऱ्यावर दबाव टाकणं, कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करणं किंवा कुठल्याही शेतकऱ्यांना टार्गेट करणं हा उद्देश नव्हता। तर संबंधित डिझेल जे काही आहे ते ज्वलनशील पदार्थाच्या माध्यमातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तो प्रकार प्रतिबंधित करण्याच्या उद्देशानं, त्याचबरोबर ते डिझेल अनेक त्या ठिकाणी हजर असणाऱ्या अनेकांच्या, अगदी पोलीस अंमलदार आमच्यासह अनेकांच्या अंगावर ते 5 ते 6 लिटर डिझेल पडलेलं होतं।